तांडव म्हणजे केवळ अंधविनाश असा एक सामान्य समज आहे. पण या नृत्यामागे विश्वाच्या पुनर्निर्मितीचे एक अत्यंत सूक्ष्म रहस्य दडलेले असते. जुने आणि निरुपयोगी नष्ट झाल्याशिवाय नव्या चैतन्याची निर्मिती होणे अशक्य असते. तरीही एक प्रश्न उरतोच. ज्या देवतेच्या ध्यानामुळे हे अथांग विश्व शांत आणि स्थिर राहते, तीच शांत ऊर्जा अचानक संपूर्ण ब्रह्मांडाचा समतोल का विस्कळीत करत आहे? प्रलयाच्या काही क्षणांपरी हिमालयात आणि कैलासावर नितांत शांतता पसरलेली होती. महादेव ध्यानस्थ लीन होते आणि सृष्टीचे चक्र संथलयीत सुरू होते. पण ही शांतता तेव्हा भंग पावली जेव्हा माता सतीने दक्षाच्या यज्ञात आपल्या प्राणांची आहुती दिली. या अपमानाने आणि अन्यायाने महादेवांच्या अथांग धैर्याचा अंत केला. महादेवांचे हे तांडव अथांग प्रेमाच्या वेदनेतून आणि अन्यायाविरुद्धच्या आक्रोशातून जन्मले होते. माता सतीचा देह घेऊन जेव्हा महादेवांनी पाऊल उचलले, पोतून उमटलेल्या ऊर्जा लहरींनी ब्रह्मांड हादरवून सोडले. ताऱ्यांचे स्फोट झाले आणि अवकाश संतापाने व्यापले. शिवांच्या प्रत्येक पावलागणिक निसर्गाचे नियम कोलमडून पडले. नद्यांनी पात्रे ओलांडली आणि अवाढव्य पर्वत मुळासकट कोसळू लागले. हिमालयाचे हे अभेद्य पर्वतही त्या रौद्र रूपासमोर थरथरू लागले. स्वर्गातील देवता आणि महान ऋषीमुनींनाही आता या प्रलयासमोर आपली असहायता जाणवू लागली होती. जेव्हा अन्याय सर्व मर्यादा ओलांडतो, तेव्हा विश्वातील सर्वात शांत असलेली शक्ती देखील विध्वंसक रूप धारण करते. या विनाशाशिवाय सृष्टीचा नवा समतोल प्रस्थापित होणे शक्य नसते. तालव हे विश्वावर ताबा मिळवणारी प्रक्रिया आहे. नटराज मूर्तीमधील प्रत्येक घटक याच संतुलनाचे दर्शन घडवतो. हातातील डमरू काळाची गती आणि निर्मितीची लय ठरवतो. तिसऱ्या डोळ्यातील अग्नी अशुद्धता नष्ट करतो, तर पायाखालील आकृती अज्ञानाचे प्रतीक आहे, ज्याला ठेचल्याशिवाय नव्या जगाचा पाया रचता येत नाही. नाद, अग्नी आणि हालचालींच्या या अभूतपूर्व संयोगातून भगवान शिव संपूर्ण विश्वाचे आवश्यक शुद्धीकरण करून प्रलयानंतर पुन्हा एकदा नवे आणि शाश्वत स्थैर्य प्रस्थापित करतात. पण आता हा प्रलय अशा टप्प्यावर पोहोचला होता जिथे संपूर्ण सृष्टी कायमची नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती. भगवान विष्णूंनी ओळखले की महादेवांचा क्रोध माता सतीच्या देहाशी असलेल्या भावनिक ओढीमुळे शांत होत नाहीये. तो देह त्यांच्यापासून वेगळा करणे आता अनिवार्य झाले होते. विश्वाच्या रक्षणासाठी विष्णूंनी सुदर्शन चक्राचा वापर करण्याचे ठरवले, जेणेकरून विनाशाची ही साखळी कायमची खंडित होईल. सृष्टीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कधीकधी सर्वात कठीण आणि भावनिकदृष्ट्या वेदनादायी निर्णय घ्यावे लागतात. सुदर्शन चक्राच्या प्रहाराने माता सतीच्या देहाचे विभाजन झाले आणि ते पवित्र अंश पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले. ज्या 51 ठिकाणी हे पवित्र अंश पडले, तिथे 51 शक्तिपीठे निर्माण झाली. हे बिंदू पृथ्वीवरील शक्तीचे अक्षय स्रोत बनले, ज्यांनी विश्वाला स्त्री शक्तीच्या दिव्य अस्तित्वाचा आधार दिला. महादेवांची वेदना आणि विष्णूंचा हस्तक्षेप यातून जगाला 51 अमर सुरक्षा कवचे प्राप्त झाली. सतीचा देह हातातून गेल्यानंतर महादेवांचा क्रोध निवळला. हादरलेले आकाश पुन्हा स्थिर झाले आणि सृष्टीमध्ये पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली. भगवान शिव पुन्हा ध्यानस्थ झाले, पण मागे एका अशा जगाला सोडून गेले जे त्या विनाशातून आणि वेदनेतूनच पुनर्जन्माला आले, मॉडर्न होते. तांडवाचा तो प्रलय अंतिमतः विश्वाच्या कल्याणासाठीच होता. हर हर महादेव. जर तुम्हाला महादेवांच्या या दिव्य कथांमागचे सत्य अनुभवणे आवडत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे प्रत्येक कथा फक्त सांगितली जात नाही, तर तिची अनुभूती दिली जाते.